आखाती युद्ध आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलाय। निर्यात ठप्प झाल्यानं पुण्यातील चाकण बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा बटाटा पडू नये, त्यातच अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावल्यानं उघड्यावर ठेवलेला कांदा आणि बटाटा पूर्ण भिजला आणि खराब झालाय। बाजार समितीत कांदा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्यानं शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। काय नेमकी परिस्थिती झाली इथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची, सांगतात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं कष्ट मातीमोल झाले। आपण आलो चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या बाजार समितीमध्ये काल शेकडो टन कांदा हा अक्षरशः पावसात भिजला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कांद्याची अक्षरशः माती झालेली आहे। या कांद्यातून आता पाणी बाहेर निघते अशी सगळी परिस्थिती आहे। शेतकऱ्याने मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला हा कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता, मात्र बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा कांदा उघड्यावर ठेवण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी हा कांदा पावसामध्ये पूर्ण भिजला गेलेला आहे। त्यामुळे एका बाजूला कांद्याला बाजारभाव नाही, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं हे संकट शेतकऱ्यांवर बाजार समितीच्या आवारात उभं टाकलेलं आहे। शेतात काढलेल्या मालाला बाजारभाव नाही, भांडवली खर्च निघेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना असताना आता विक्रीला आणलेला कांदा हा पावसामध्ये भिजलाय, त्यामुळे हा सडणार कांदा आहे, त्यामुळे या कांद्याची विक्री होत नाहीये। रोहिदास घाटगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।